धावेने संघाची धाव संख्या होते ती 8 बिनबाद 8 पहिलं षटक चालू असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार समोर फलंदाज स्ट्राईकसाठी सुंदर पद्धतीने कटरला चेंडू मात्र धावसंख्या मात्र दोघांचा ताळमेळ होत नाही परंतु एक धाव चोरटी धाव घेण्यात यश मिळत आहे. एक धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 9 बिनबाद 9. पहिलं षटक चालू आहे एस आंबेरी या संघाकडून. पुन्हा एकदा स्ट्राईकला एक उत्कृष्ट फलंदाज तो अजित बांदकर जोरदार फटका लेगांच्या दिशेने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही. धावसंख्या होते ती 11. गोलंदाजीसाठी मारायचा पूर्ण
आणि या अवांतर धावेमध्ये दोन या फायदा दोन
धावची दोन. अजित चांगली फलंदाजी मारावी लागेल कट्टा या संघाकडून. धावसंख्या होते 3. 53 धावा. वैयक्तिक 43 धावा संघासाठी योगदान दिलंय. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे नक्कीच. नाव कोण आहे? बॅट्समॅन कोण आहे? अजितला विचार. बॅट्समॅन कोण विचार? बंटी. एक धाव काढली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या होते ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा. दरम्यान शेवटचं आणि अंतिम षटक मैदानावर. बघूया किती धावा मिळवत आहेत. झेल होऊ शकते. शतरक्षक जातोय झेल खाली. बघूया झेल टिपतोय का. मात्र झेल काही टिपता आले नाही. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या होते ती 56. त्यांच्याकडे खेळाडू 56 धावा. दरम्यान संपला ना. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि विजयासाठी अंबेरी संघासमोर 24 चेंडू आणि 57 धावांचं असं मोठं उद्दिष्ट ठेवलंय ते कट्टा क्लब कट्टा या संघाकडून. बाबू आपल्या पिंट्या हे आता हे ना बांदेवाडी आणि दुसरी फेरी नाही आता. दुसरी फेरी. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे देवगड 11 बांदेवाडी आणि वाडातर 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. देवगड 11 बांदेवाडी विरुद्ध वाडातर 11 यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दरम्यान अरे पिंट्या पाणी पाठव ना कोणतरी. 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय कट्टा क्लब कट्टा यांनी अंबेरी या संघासमोर. 24 चेंडू आणि 57 धावा करायच्या आहेत. गाभी समाज मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2022 वर्ष पहिलं आणि आजचा हा पहिल्या वर्षातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आजचा हा 4था सामना मैदानावर चालू आहे. देवगड 11 बांदेवाडी आणि वाडातर 11 दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. वाडातर 11 विरुद्ध देवगड 11 बांदेवाडी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. यानंतर होणारा सामना किती राहिले अजून? 3च मॅच आहेत. 3 ना होतील ना. 4 होतील ना. नाही 3 मॅच होतील ना. ओके. हे 3 आणि पहिलं 2 होतील ना. आता ह्या 3 मॅच होतील ना पहिल्या. ओके. नाही 2 नाही. सेमीफायनल होईल ना. काय म्हणतोय क्वार्टर फायनलला सेमीला एक टीम जाईल तर एक मॅच खेळवायला लागेल. 3 मध्ये चिठ्ठी उडेल. चिठ्ठी उडेल आणि एक मध्ये 3 मॅच होतील ना. हां मग एक कसं 4 मॅच होतील. लक्षात आलं तुझ्या. आता ह्या 3 मॅच होतील. ह्या 3 मध्ये जिंकणाऱ्यामध्ये एक ही एक मॅच 5वी याच्या जिंकणाऱ्यामध्ये आणि चिठ्ठीमध्ये हे 3 प्लस याच्यात जिंकणार हो. मी काय म्हणतोय माहिती का. ह्या 3 मॅच बरोबर. ह्या 3 मॅच मध्ये काय 3 टीम येतील ना बरोबर ना. मग 3 टीम मध्ये काय मध्ये एक चिठ्ठी उडवली ना. एक चिठ्ठी जी काढणार ना ती सेमीला जाईल बरोबर डायरेक्ट. आणि 2 राहतील ना ते क्वार्टर फायनल खेळतील. मग अजून 2 मॅच होतील ना आणि हे 3 5 बोलतोय. 5 मॅच 4च मॅच होतील. माझ्या लक्षात येत नाही. एक चिठ्ठीतली पण होईल ना. चिठ्ठीतली सेमीला जाईल. 1 2 3 ह्यांच्यातली 1 4 तुम्ही एक चिठ्ठी उडवता बोलता. ती मॅच खेळवायची की नाही ती नंतर. म्हणजे टोटल आम्ही 5 धरतोय. मॅच खेळवली तर बरोबर 3 ओव्हर खेळवले ना
तेच सांगत होतो पुढचे तीन आपल्याला पुढच्या उद्या आपल्याला जास्त मॅच तर मी तुम्हाला म्हणतो पुढचे 3 ओव्हरचे खेळ चाललं असतं. खेळू नाही त्याला त्यांच्या बिचून बघा आहे ना मॅनेजमेंट. अरे आपणच मॅनेजमेंट आहे. आपण निर्णय मॅनेजमेंट सांगितलं पुढचे 3 काय ओव्हरचे ते? खेळूया. आपण 5 मॅच 5 मॅची अजून आहे. 3 ओव्हरच्या खेळूमध्ये आता मॅच आहे ना 5 मॅची अजून. पुढच्या मॅच आता किती मॅच 5 मॅच होतील ना. हॅलो, दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 57 धावांचा उद्दिष्ट घेऊन दोन्ही खेळाडू मैदानात. फलंदाजांची नावं समजली नाही अजून आम्हाला, कारण यूट्यूबद्वारे आपण हे लाईव्ह प्रक्षेपण करतोय, त्यामुळे प्रत्येक खेळाडूंची नावं आणि गोलंदाजांची नावं आपण इकडे घेतोय, त्यामुळे कृपया करून सहकार्य करा. पंच, थोडा सामना थांबवायचा आहे आम्हाला, इथे नावं समजत नाही. बॅट्समन, गोलंदाज तिकडे टॉस का बॉस? पवन प्रसाद. स्ट्राईकला पवन, नॉन स्ट्राईकला. दरम्यान पंचांनी सामना सुरू करायचा आहे. कोइंडे गोलंदाजी मार्फत 57 धावांचं उद्दिष्ट घेऊन दोन्ही फलंदाज मैदानात. पवन ना तो. दरम्यान पहिलं षटक वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. राईट हँड ओव्हर द विकेट, राऊंड विकेट मारा करतोय. सुंदर फलंदाजी, चेंड मग तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 57 धावांचं असं मोठं उद्दिष्ट समोर आहे. दरम्यान एका धावेने खातं खोलतायत आंबेरी संघ. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. तेवढा सुंदर फटका, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर आणि पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय. वाडातर संघ टॉस विना. यापुढील होणारा सामना आहे वाडातर 11 विरुद्ध देवगड बांदेवाडी. दरम्यान वाडातर 11 या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे वाडातर 11 या संघाने. आणि कृपा करून लक्ष ठेवा की यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील होणारे सामने हे सर्व सामने 3 षटकांचे असतील. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे की दुसऱ्या फेरीतील होणारे सर्व सामने हे 3 षटकांचे असणार आहेत. तेव्हा कृपया करून संघांनी याची नोंद घ्यायची आहे. बघा आहे काय जुना नवीन भेटला बॉल. दरम्यान 57 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलंय आंबेरी या संघासमोर आणि या उद्दिष्टांचा पाठलाग करताना दोन्ही फलंदाज मात्र सुरुवात चांगली झाली आहे. धावसंख्या होती ती 5. पहिलं षटक चालू असताना 5 धावा. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय गोलंदाज पवन आणि तेवढा सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेने. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होती ती पहिलं षटक चालू असताना बिनबाद 6. उद्दिष्ट आहे ते 57 धावांचं. पुन्हा एकदा पवन राऊंड विकेट मारा करतोय. समोर आहे, जोरदार फटका मारायचा होता मात्र पूर्णपणे चकवलाय. निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळते आता मात्र गोलंदाजाला. दरम्यान धावसंख्या होते ती 6. पहिलं षटक चालू असताना आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते कट्टा या संघाकडून, गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज आणि आता मात्र जोरदार फटका मारायचा होते. झेल होते आणि मात्र अजित यांनी झेल टिपली आणि पहिला धक्का बसतो आहे तो आंबेरी या संघाला. 1 गडी बाद, 6 धावा. 57 धावांच्या उद्दिष्टांचा पाठलाग करताना पहिला गडी बाद होतोय आंबेरी संघाचा. 6 धावांवर 1 गडी बाद, 6. नवीन बॅट्समन प्रसाद. एक कोइंडे आणि एक हे आहे. हा नवीनच देते ना. दरम्यान पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या होते ती 6. 1 गडी बाद, 6. आता मात्र नवीन फलंदाज प्रसाद स्ट्राईकला. पवन आपल्या गोलंदाजी मार्फत राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. समोर आहे प्रसाद. लेगच्या दिशेने मारायचा जोरदार फटका होता. पंचांकडे अपील होतोय मात्र पंचांवर याचा कुठलाच परिणाम नाही.
दरम्यान एका षटकाचा खेळ संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 6 धावा. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 6. एक गडी बादचा एक गडी मोबदल्यात 6 धावा. उद्दिष्ट आहे ते 57 धावांचं. 18-51. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय आंबेरी संघाकडून बंटी. कट्ट्याचा अरे हो रे हो. कट्टा संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो बंटी. धावसंख्या होते 6. एक गडी बाद 6 धावा. 57 धावांचं मोठं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरले ते दोन्ही फलंदाज. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना नाही नको मरू उपास खाते थोडा वेळ येते तर दरम्यान बंटी राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू जातोय तो ऑफच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषे पार जातोय. पंचांचा 4 धावांचा इशारा येतो. या 4 धावेने नाही मी जेवले रे जेवले हो हो हॅलो. दरम्यान 4 धावांचा इशारा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 10 ना 10 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. तो कर्णधार कोण अजित आहे जो स्वतः कर्णधार गोलंदाजी करतोय बंटी. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर आहे तो फलंदाज आंबेरी संघाकडून. मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडू तटवून काढलाय. मात्र धाव काही घेता आली नाही. धावसंख्या होते ती 10. एक गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा बंटी राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर आहे तो फलंदाज. आता मात्र जोरदार फटका मारायचा होता परंतु लेग ऑनच्या दिशेने जातो. एक धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या होते ती 11. एक गडी बाद 11. 57 धावांचा पाठलाग करतायत हे दोन्ही फलंदाज. आंबेरी संघाकडून मोठ्या धावांचा डोंगर उभा केला होता तो कट्टा क्लब. कट्टा या संघाने 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. आणि आता मात्र सुंदर फटका लेगॉनच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेकडे. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावेवर समाधान मानायला लागतंय दोन्ही फलंदाजांना. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एक धावेवर समाधान मानलंय दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेवर संघाची धावसंख्या होते 12. पुन्हा एकदा बंटी आपल्या गोलंदाजी मार्फत एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय बंटी. आणि आता मात्र सुंदर फटका ऑफच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव तर नक्की मिळणार आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी धावून. दोन धावांनी संघाची धावसंख्या होते 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंटी आपल्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत. आता मात्र सुंदर फटका लेगॉनच्या दिशेने. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावेवर समाधान मानायला लागेल दोन्ही फलंदाजांना. एकेरी दुहेरी धाव घेत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत ते दोन्ही फलंदाज. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 15 धावा. 12 चेंडू किती ते बघ 42. दरम्यान 12 चेंडू आणि 42 धावांचं उद्दिष्ट आहे. 12 चेंडू आणि 42 धावा करायच्या ते आंबेरी संघाला. मोठा धावाचा डोंगर आहे परंतु दोन्ही फलंदाजांना ते शक्य आहे नक्कीच. गोलंदाज कोण आहे गोलंदाज? शुभम कोयंडे वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. बघूया शुभम संघासाठी कितपत कामगिरी करतोय. आणि सुंदर फटका लेगॉनचे झेल होऊ शकते. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली.
मात्र झेल काही टिपता आला नाही. 2 धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. सतरा धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. शुभम नाही हो. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर आहे फलंदाज तो आंबेरी संघाकडून मात्र जोरदार फटका मारायचा होता पण तो निर्धाव चेंडू निघतोय. आता मात्र थोडीशी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शुभमकडून. कट्टा या संघाच्या वतीने गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकतोय. पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी मार्फत राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. सुंदर फटका क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. मात्र झेल काही टिपू शकला नाही. तेवढं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि मला वाटते अतिरिक्त तिसरी 1 धाव मिळते. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटते अतिरिक्त चौथी धाव मिळते. 4 धावा पूर्ण केल्या या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या होते ती 21. 1 गडी बाद 21. चार धावा. धावसंख्या होते 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक चालू आहे मैदानात. शुभम आपल्या गोलंदाजी मार्फत उद्दिष्ट आहे ते 57 धावांचं मोठ्या उद्दिष्टांचा पाठलाग करताना दोन्ही फलंदाज. बघूया संघाला विजयी करून देता येत का. मात्र तेवढा सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका धावेवर समाधान. धावसंख्या होते ती 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 22. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक फलंदाज तयार आणि आता मात्र सुंदर फटका. झेल होऊ शकते. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. मात्र झेल काही टिपू शकला नाही. 1 धाव तर पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि मला वाटते 2 धावा पूर्ण केल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते ती 24. 1 गडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. 57 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे ते कट्टा या संघाने. त्या उद्दिष्टांचा पाठलाग करताना दोन्ही फलंदाज जोरदार फटका मारायचा होता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल. 1 धाव पूर्ण केली आहेत. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा पूर्ण केल्याच्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. एकेरी दुहेरी धावांमध्ये संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 26. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडू आणि 31 धावा करायच्या आहेत त्या अंबेरी या संघाला. 6 चेंडू 31 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानात कोण घेऊन येते बघू कट्टा या संघाकडून. दरम्यान एक उत्कृष्ट फलंदाजी केली होती. वैयक्तिक 43 धावा केल्या होत्या आणि वैयक्तिक गोलंदाजी जबाबदारी घेऊन शेवटचं आणि हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत ते अजित. 6 चेंडू आणि 31 धावांचं असं मोठं लक्ष आहे. यानंतर होणारा सामना आहे तो देवगड 11 बांदेवाडी विरुद्ध वाडातर 11 दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. हा सामना 3 षटकांचा असेल. पुन्हा एकदा याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. या पुढचे सामने हे दुसऱ्या फेरीतील 3 षटकांचे खेळवले जातील याची सर्व संघनायक तसेच संघाने नोंद घ्यायची आहे. दरम्यान शेवटचं आणि हाणामारीचं शतक घेऊन आले ते अजित. आपला राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. 6 चेंडू 31 धावांचं मोठं लक्ष समोर आहे आणि आता मात्र जोरदार फटका मारायचा होता. लेग ऑनच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक येतो आहे चेंडूकडे. 1 धाव पूर्ण करतायत. 5 चेंडू आणि 30 धावा. 5 चेंडू आणि 30 धावा. एक मोठं लक्ष ठेवलं होतं कट्टा या संघाने. वैयक्तिक 43 धावांमध्ये अजित बांदकर यांनी 43 धावा केले होते. त्यामुळे संघाला एक मोठी धावसंख्या उभारता आली आणि नक्कीच याचा फायदा आता होतोय गोलंदाजी करताना. नक्कीच कट्टा या संघाला 5 चेंडू 30 धावांची गरज आहे. अंबेरी या संघाला मोठं उद्दिष्ट आहे. मात्र बघूया आपल्या संघाला कितपत नेतात हे दोन्ही फलंदाज.
5 चेंडू 30 धावा. अजित पुन्हा एकदा राईट हँड उर्दू विकेट मारा करतोय. समोर स्ट्राईकला फलंदाज जोरदार फटका मारत आहे. चेंडू नक्कीच सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूकडे, मात्र पंचांचा इशारा येतोय. 4 धावांचा. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 31. 31. आता किती पाहिजे? 26 ना. 4 चेंडू आणि 26 धावा. 4 चेंडू आणि 26 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा अजित आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू जातोय. झेल होऊ शकते घेतली. आणि झेल बाद केलाय ते प्रसाद. याला दुसरा धक्का बसतोय. अंबेरी संघाला 2 गडी बाद. 31 धावा. 3 चेंडू 26 ना. 3-26 ना. नवीन फलंदाज विजय. विजय स्ट्राईकला दिसतोय आपल्याला. धावसंख्याचं मात्र मोठं उद्दिष्ट आहे. 3 चेंडू 26 ना. 26 धावा. अजित आपल्या गोलंदाजी मार्फत शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या मात्र मोठी पाहिजे. पंचांकडे अपील होता धाव पायचीतचा, परंतु पंचांवर कुठलाच परिणाम नाही. 1 धाव मिळते. चौकार आहे का? 4 धावा. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. लेग पाहिजे ना. लेग बाय 4 धावा मिळत आहेत. अतिरिक्त धावा मिळते संघाला. 22 पाहिजे. 2 बॉल 22. काय बोलतो का? आव्हान नाही. दरम्यान शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. अजित आपलं राईट हँड उर्दू विकेट मारा आणि मात्र निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळते. पंचांकडे पुन्हा एकदा जोरदार पायचीतचा अपील होता, मात्र पंचांवर कुठलाच परिणाम दिसत नाही. धाव संख्या होते ती 37 धावा. शेवटचा आणि एकच बॉल राहिला ना. लास्ट चेंडूचा खेळ बाकी. दरम्यान विजयाकडे वाटचाल केली होती कट्टा क्लब कट्टा संघाने. शेवटचा चेंडू आणि मात्र खराब चेंडू. अवांतर धाव मिळते संघाला. शेवटचा चेंडू बाकी आहे, मात्र विजयी गौरदौड कायम ठेवली आहे ती कट्टा क्लब या कट्टा संघाने. शेवटचा चेंडू दरम्यान हा सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. आणि कट्टा क्लब कट्टा हा संघ विजयी झालेला आहे. दरम्यान चांगला खेळ केलात. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्व क्षेत्रामध्ये फलंदाजी. आमिरी संघाचे आम्ही तांबर्डे यांच्या चषकच्या वतीने आभार मानतो. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आपल्याला एक सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तेव्हा अंबेरी संघाच्या संघनायकाने सन्मान चिन्ह घेऊन जायचं इथे येऊन.